झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. विचार करा, सध्या गाजणारा तिसऱ्या भाषेचा मुद्दा असा कितीसा मोठा होता, किती साधा होता. पहिलीपासून तिसरी भाषा आणण्याची ना केंद्र सरकारनं सक्ती केली होती, ना ज्या सारखं NEP नव्या शैक्षणिक धोरणाबाबतीत सांगितलं जातं त्या धोरणानं सुद्धा सक्ती केलेली नाही. तिसरी भाषा म्हणजे हिंदी सक्ती नाही असं राज्य सरकारनं कितीही सांगितलं तरी तिसरी भाषा घेणं सक्तीचंच आहे हे मात्र सोयीस्कर विसरलं जातं. आणि त्यातही अन्य कोणत्याही भाषेपेक्षा हिंदीच मराठीला जवळची असल्यानं पालकांना पाल्यासाठी हिंदीच घ्यावी लागणार हे उघड आहे. मुळात इयत्ता 1 ते 5वी या काळात भाषेपासून सर्वच विषयांची ओळख लहान मुलांना होत असताना 3 भाषा नकोच असा फक्त विरोधी पक्षच नाही, शिक्षण तज्ज्ञ, भाषा तज्ज्ञ, साहित्यिक असे सर्वच म्हणतात. सरकारला हा निर्णय अगदी रद्द जरी नाही तरी किमान पुढे ढकलणं, स्थगित करणं, सहमती घडवणं हे करता आलं असतं. तरी सरकार मात्र आपल्याच भूमिकेवर ठाम असल्याचं दिसलं. आणि आता यामुळे महाराष्ट्रात प्रचंड मोठं राजकारण उभं राहिलंय आणि ज्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे 5 जुलै रोजी होणारा उद्धव आणि राज ठाकरे यांचा संयुक्त मोर्चा. राज्य सरकार तिसऱ्या भाषेच्या रूपानं अप्रत्यक्ष हिंदी सक्तीवर ठाम असल्यानं मराठी हा मुद्दा राहिलेले 2 प्रमुख पक्ष म्हणजे उद्धव यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे. उद्धव यांनी दीपक पवार यांच्या वतीनं 7 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चाला समर्थन दिल्यानं तो आता शिवसेनेचाच मोर्चा बनला होता. तर राज यांनी 5 जुलैला मोर्चा जाहीर केला. मात्र त्यानंतर राज आणि संजय राऊत यांच्या संवादानंतर उद्धव यांनीही एकाच मोर्चाला मान्यता दिली आणि आता 5 जुलैला पक्ष झेंडा विरहित एकच असा संयुक्त मराठी जनमोर्चा निघणार आहे. म्हणजेच 2 ठाकरे एकत्र येणं जे भाजपसारख्या आव्हानानंही शक्य झालं नाही, अनेकांच्या मागणीनेही शक्य झालं नाही, ते लहान मुलांच्या पहिलीतल्या तिसऱ्या भाषेच्या सक्तीमुळे थेट 2 पक्ष एकत्र येण्याची आता चिन्ह सुरू दिसत आहेत. या शैक्षणिक मुद्द्यामुळे शक्य होत आहे आणि यामुळेच महायुतीबाबत हाच प्रश्न निर्माण होतोय. कोणता प्रश्न तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला, जो आहे आजच्या 0 आवरचा प्रश्न. जाऊयात माझा पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी. ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं निमित्त देऊन फडणवीस सरकारनं पायावर धोंडा पाडून घेतला आहे का, हा आपला प्रश्न आहे. होय किंवा नाही त्याला उत्तर देता येईल. त्यासाठी ABP माझाच्या X, फेसबुक, YouTube आणि Instagram या अकाउंटवर जाऊन तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकता. ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं निमित्त देऊन फडणवीस सरकारनं पायावर धोंडा पाडून घेतला आहे का. आता हा प्रश्न विचारायचं कारण जे अनेक राजकारणाचा भाग आहे त्यातले आपण मुद्दे पाहतोय. हिंदी सक्ती हाच एकच धागा पकडून मैदानात उतरलेले ठाकरे बंधू आता एकत्र चालताना दिसण्याची शक्यता आहे. हिंदी सक्ती विरोधात गुरुवारी ठाकरे बंधूंनी 2 पत्रकार परिषदा घेतल्या, 2 वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली. पण त्यानंतर राजकीय चक्र फिरली आणि दोन्ही ठाकरेंचा आता एकाच मोर्चावर शिक्कामोर्तब झालाय. सकाळी संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटोही ट्विट करत एकत्र मोर्चाची घोषणा केली. हा फोटो त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना टॅग देखील केला. राऊतांच्या दाव्याला नंतर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही दुजोरा दिला. 5 जुलै रोजी ठाकरेंचा एकत्र मोर्चा असेल असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. मोर्चाचा मार्ग आणि वेळ याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, जो आता औपचारिकतेचा भाग आहे. दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. नेमकं ठरलं कसं, संजय राऊत आणि संदीप देशपांडेंनी काय म्हटलं याबाबतीत पाहूया. मराठी माणसानं आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल. माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आमची भूमिका अशी होती की 7 तारखेला जर काढला तर सोमवार आहे, सुट्टीचा दिवस नाहीये, त्यामुळे जे पालक असतील, शिक्षक असतील, अगदी विद्यार्थी असतील ज्यांना या मोर्चात सहभागी व्हायचंय त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही. त्यामुळे सर्वानुमते ही 5 तारीख ठरली. पण हे अचानक घडून नाही आलं. मोर्चावरून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन कसं झालं ते पाहूयात ग्राफिक्सद्वारे. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूयात नेमक्या काय घडामोडी घडत होत्या. झालं असं, गुरुवारच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन गेला.
ज्यामध्ये 2 मोर्चे नकोत, एकच काढू असं राज ठाकरे म्हणाले. 2 मोर्चे वेगळे दिसतील, वाईट दिसेल. त्यानंतर राज ठाकरेंकडून राऊतांना 6 जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण मिळालं. संजय राऊतांनी राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंसमोर मांडली. यावेळी लक्षात घेऊयात की आधीच जाहीर केलं होतं उद्धव ठाकरेंनी आपला मुद्दा. उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तारखेबद्दल संजय राऊतांची पुन्हा राज ठाकरेंशी चर्चा झाली. 6 तारखेला आषाढी एकादशी असल्यानं 5 तारखेला म्हणजे शनिवार 5 जुलैला मोर्चा काढण्यावर एकमत झालं. तर अशा प्रकारे हा आता मोर्चा निघतोय. चक्क 2 मराठी माणसं कुठल्या तरी मुद्द्यावर सहमत होण्याची ही फार महत्त्वाची राजकीय वेळ असावी असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान एकीकडे मराठीसाठी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय ठाकरे बंधूंनी घेतला, तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंची युतीची चांगली चर्चा रंगते. अशातच आज मनसे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांच्यामध्ये आता भेटी गाठी, कॅन्टीनमध्ये बसणं किंवा हॉटेलमध्ये बसणं, खाणं पिणं हे पण सुरू झालेलं. शिवसेना मनसेची आता मैत्री या पातळीला जाऊ लागलेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. मुंबईमध्ये दादरमधल्या एका ठिकाणी हे दोघेही बसले होते नाश्त्यासाठी. संध्याकाळी एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन सुद्धा केलं. तर हिंदी विरोधात मनसेसह सर्वजण एकत्र असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. त्याचीच ही दृश्य आपण बघतोय, जे दृश्य बराच काळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात अपेक्षित होतं. आता त्या पातळीला हा संवाद सुरू झालेला आहे. हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू. महाविकास आघाडीतले असतील किंबहुना भाजपमधले देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी यावं. दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे मामा चंदू मामा वैद्य आणि ज्येष्ठ शिवसैनिक सतीश वळंजू यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात म्हटलंय, पाहूया. नाही, ही फार आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. दोघांनी एक एक पावलं पुढे टाकलेली आहेत. आता लवकरच एक एक हात सुद्धा पुढे येऊन सेकंड करतील आणि पुढच्या वाटचालीला आणखी प्रतिसाद देतील असं मला मनोमन वाटतं. राज ठाकरे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं की ठाकरे ब्रँड कोणीही संपू शकत नाही. तर ह्याकडे कसं बघता? आता दोघेही ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत आंदोलनामध्ये. नाही, ठीक आहे ना, जे राज बोलला ते खरं आहे ना. ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँड राहणार आहे आणि त्याची आता प्रचिती लोकांना हळूहळू येईल. विठ्ठलाच्या भोवती बडवे झालेले, जमा झालेले राज साहेबांना आवडले सोडून गेले होते. बहुतेक आषाढी एकादशी दुसऱ्या दिवशी येते. विठ्ठलानेच बहुतेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी विठ्ठलच बहुतेक आला असावा. आता शंका कुशंका निर्माण करण्यापेक्षा एक पॉझिटिव्ह पाऊल पुढे पडतंय ह्या दृष्टीने आपण बघूया ना. आपण आत्तापासून कशाला नाट लावायचंय, काही गरज नाहीये त्याची. दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर महायुतीची काय भूमिका आहे तेही पाहूयात. 2 मोर्चे आहेत. एक मोर्चा ज्याची व्याख्या मी अशी करतो की ज्यांनी हिंदी स्वीकारली, हिंदी महाराष्ट्रामध्ये सक्तीची झाली पाहिजे असा अहवाल स्वीकारला, त्यांचा एक मोर्चा आहे. आणि एक मोर्चा जो आहे तो राजसाहेबांनी त्यांची एक भूमिका मांडलेली आहे म्हणून मोर्चा आहे. ते ह्यांच्या मोर्चात जात आहेत, हे त्यांच्या मोर्चात जातात. तर आपण वेट अँड वॉचची भूमिका ठेवू, बघू. मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. आम्ही मराठीचे समर्थक, पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाही. तर या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या संयुक्त मराठीवादी मोर्चानं राजकारणाच्या अनेक शक्यता खुल्या होणार आहेत आणि त्या कोणत्या असणार आहेत, पुढे काय वाढून ठेवलेलं आहे त्याचा अंदाज आणण्यासाठीचं हे ग्राफिक्स पाहूयात. पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. कोणते मुद्दे आहेत हे? संयुक्त मराठी जनमोर्चामुळे उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे ब्रँडला झळाळी मिळू शकते, जो या मधल्या काळामध्ये मागे पडला होता. मनसेमुळे 2009 साली निवडणुकीचा विषय ठरलेला मराठीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेला आहे, जो गेल्या जवळपास 10 वर्षामध्ये कुठेच दिसत नव्हता. उद्धव आणि राज यांच्या टाळी हाळी संकेत वगैरे पुरता राहिलेला एकत्र येण्याचा मुद्दा आता अधिक ठोसपणे पुढे न्यावा लागेल, कारण आता ते थेट एकत्र येत आहे. येत्या महापालिका निवडणुकीत विशेषतः मुंबईत उद्धव आणि राज यांना मराठी जागांवर फायदा होण्याची शक्यता आहे. एकत्र येतील की नाही पुढची गोष्ट आहे, पण फायदा होऊ शकतो. दुसरीकडे उत्तर भारतीय बिगर मराठी जागांचं ध्रुवीकरण होऊन भाजपला फायदा होऊ शकतो, पण मराठी विरोधी प्रतिमेचा धोका सुद्धा भाजपसमोर असेल. आणि भाजप जिंकली तरी प्रबळ असा संयुक्त विरोधी पक्ष, त्याच्यात शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीचा फार जीव नाहीये, पण या 3-4 पक्षांचा मिळून मोठा विरोधी पक्ष असेल. राज आणि उद्धव एकत्र असल्यास हा तीव्र विरोध मुंबईच्या महापालिकेला राबवताना त्यांना समोर येईल.
काँग्रेसचा मोर्चाला पाठिंबा आहे, बलस्थान असलेला उत्तर भारतीय मतदार काय करणार, काँग्रेसच्या बाबतीत काय करणार, हा मात्र प्रश्न काँग्रेससाठी चिंतेचा मुद्दा असू शकतो. आणि या सगळ्या राजकारणात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र मराठी विरोधी प्रतिमा न होऊ देण्याची खबरदारी घ्यावी लागेल. कारण ज्या शिवसेनेचे आता प्रमुख बनलेले आहेत एकनाथ शिंदे, त्या शिवसेनेची सुरुवातच मराठीच्या मुद्द्यावरून झाली होती. ते शिंदे म्हणजेच एकनाथ शिंदे म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेची आताची भूमिका काय मांडणार, अजून त्यांचं स्टेटमेंट पुढे आलेलं नाही. तर आता हा सगळा विषय समजून घेतल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे लोकांच्या म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा मीडिया सेंटरला जाऊन या प्रतिक्रिया पाहूयात आणि चर्चेला सुरुवात करूयात. आज मान्यवर आहेत आपल्यासोबत. पहिल्यांदा बघूयात प्रतिक्रिया. आपला एक आहेत अक्षय काळे, युट्यूबवरती आलेली प्रतिक्रिया. फक्त एका मोर्चासाठी एकत्र येत आहेत तरी देखील संपूर्ण मराठी जनात एवढं पॉझिटिव्ह वातावरण दिसतंय. युती झाली तर नक्कीच भाजपसाठी धोक्याची घंटा असेल. अनिल परोळेकर लिहितात, बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे ते मनपा निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत. सामंजस्यानं जागा वाटप झालं तरी खूप होईल. युट्यूबला आणखी एक प्रतिक्रिया. भारती शानबाग, एकमेकांचे वाभाडे काढून आता सनसनाटी कशासाठी तेच कळत नाही. प्रसाद माने लिहितात, फडणवीसांना काही फरक पडणार नाही कारण त्यांच्याकडे प्लॅन बी तयार असतो. लहू चव्हाण लिहितात, दोघेही सुपर फ्लॉप आहेत. अन्वय चौवळ लिहितात, मराठी माणसांनी असंच एकत्र आलो पाहिजे. रमेश कांगणे लिहितात, मोर्चासाठी एकत्र आले तरी बीएमसी निवडणुकीसाठी दोघांची युती होऊ शकत नाही असा एक वेगळा अंदाज सुद्धा या निमित्तानं पुढे येतोय. तर सुनील शिंदे लिहितात, फडणवीस सरकारचे अधपतन सुरू झालंय. युट्यूबवरती आलेली प्रतिक्रिया. अशोक पाटील लिहितात, राज आणि उद्धव ठाकरेंनी युती केली तरच राज ठाकरेंचा फायदा होईल. युट्यूबच्या वरती आलेली प्रतिक्रिया. रमाकांत लिहितात, मनसे आणि ठाकरे गट दोन्ही अडचणीत आहे त्यामुळे फार काही फरक पडणार नाही. जाधव लिहितात, फडणवीस 5 तारखेआधीच GR रद्द करतील असा एक अंदाज शक्यता वर्तवलेली आहे. अर्थात हा GR वगैरे नाही, हे धोरण आहे, शैक्षणिक धोरण आहे. स्वप्नील गावडे लिहितात, एकही नगरसेवक नसलेल्या मनसेचं महत्व विनाकारण वाढवलं जात आहे. विरोधकांची पूर्ण स्पेस मनसेला देण्याचा हा डाव भाजपचाच आहे असं मला वाटतंय. एक वेगळीच कॉन्स्पिरसी थिअरी, एक वेगळाच विचार पुढे आलेला आहे. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया. अविनाश मालवणकर, लहान तोंडी मोठा घास घेतोय, जे बाळासाहेब हयात असताना झालं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं. इंस्टाग्रामवरती आलेली रुपेश देशमुख प्रतिक्रिया यांची, हो अगदी धोंडा मारून घेतला आहे. हा प्रश्न होता आपला की भाजपनं महायुतीनं धोंडा पाडून घेतलाय का पायावर. प्रकाश बडे लिहितात, विरोधक पण मोठा झाला पाहिजे तरच सरकार व्यवस्थित काम करेल. अजित तुंबरजकर लिहितात, फडणवीस यांचं राजकारण भल्या भल्यांना कळलेलं नाही. आणि यानंतर आता आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला आपल्या आजच्या 0 आवरच्या चर्चेला सुरुवात करण्यासाठी. पहिल्यांदा मी ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते भाजप, संदीप देशपांडे, मनसेचे मुंबई अध्यक्ष आणि नेते प्रवक्ते, त्याचप्रमाणे गुणरत्न सदावर्ते. त्याचं कारण गुणरत्न सदावर्ते वकील म्हणून नुसतेच नाही तर त्यांनी राजकीय पक्षांच्या पलीकडे त्यांनी या मोर्चाला विरोध केलेला आहे. ते आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा या मुद्द्याला आणि या मोर्चाला विरोध काय. सगळेच मुद्दे आपण घेणार आहोत. सगळ्यांचं स्वागत. यानंतर आपल्यासोबत सुषमा अंधारे सुद्धा असणार आहेत. अन्य सुद्धा दीपक पवार जे मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आहेत ते सुद्धा असणार आहेत. सगळ्यांचं स्वागत करेन मी पहिल्यांदा आता केशव उपाध्यांपासून सुरुवात यासाठी करतोय. केशवजी, जे आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंना जमलं म्हणजे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंना जे जमलं नाही, दुर्दैवाने असेल त्यांच्या जमलं नसेल, जे 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 दोन्ही पक्षांच्या नेत्यांना जमलं नाही ते भाजपनं मात्र करून दाखवलं की 2 पक्ष ठाकरेंना एकत्र आणलं. काय म्हणणं आहे आता या बाबतीत? असं एक कौटुंबिक स्तरावरती दोघांनी एकत्र याचा विषय असेल तर त्याच्यामध्ये आम्हाला आणि कुठल्याही म्हणजे 2 कुटुंब एकत्र येत असतील तर आम्हाला त्याबद्दल स्वागतच करू, त्याबद्दल काही कारण नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो की यापूर्वीसुद्धा साताऱ्यामध्ये 2 राजे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यामध्ये काही प्रमाणात मतभेद होते, पण ते 2 राजेही अतिशय आनंदाने एकमेकासोबत आता राहतायत, भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. त्यामुळे जर अशा पद्धतीने कुटुंब जोडली जात असतील, जर एकत्र येत असतील तर त्याच्यावर कुणालाच आक्षेप घ्यायचं कारण नाही. आमच्या दोघांनाही शुभेच्छा आहेत, त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. त्यांनी एकत्र राहावं. हे एकत्र येणं, हे रस्त्यावरती एकत्र येणार आहेत, मोर्चाच्या रूपाने एकत्र येणार आहेत, 2 स्वतंत्र मोर्चे असताना एक मोर्चा काढणार आहेत आणि तो शासनाच्या पर्यायानं भाजप शासनाच्या धोरणाविरोधातला आहे.
नाही, असं आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार असतो आणि त्यामुळे जर ते भूमिका मांडत असतील तर मला असं वाटतं की त्याबद्दल आक्षेप घेण्याचं कारण नाही. फक्त मुद्दा इतकाच आहे या ठिकाणी, मी जो सकाळपासून मी मुद्दा तो मांडलाय की तुम्ही मुद्द्यावरती राजकारण केलं पाहिजे, मुद्द्यावरती तुम्ही भूमिका मांडली पाहिजे. पण जर तुमच्याकडे मुद्दाच नसेल तर साप म्हणून तुम्ही भुई थोपटण्याचा प्रयत्न करताय आणि मतदाराला तुम्ही ग्रहित धरण्याचा प्रयत्न करताय, जे मतदार इतके दुधखुळे नाहीत. ज्या आज मला आता संध्याकाळी कळलं की उद्धव ठाकरेंनी काहीतरी म्हणे की ते काय होळी करायचं, जी आर जाळण्याचा आदेश दिला या रविवारी. खरं म्हणजे हे एका अर्थाने पुन्हा एकदा मराठीला अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत. त्याचं कारण असं आहे कारण त्या जी आर मध्ये मराठी सक्तीची अशा प्रकारची भाषा वापरली आणि हिंदी अनिवार्य नाहीच हे त्या जी आर मध्ये म्हटलंय. मग मराठी सक्तीची असणाऱ्या जी आर जाळून उद्धव ठाकरे काय सिद्ध करू इच्छितात हा त्यातला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न राज ठाकरेंसाठी आहे की राज ठाकरे, तुम्हाला जर मोर्चा काढायचा असेल तर पहिलं निषेध त्यांनी केला पाहिजे तो उद्धव ठाकरेंचा केला पाहिजे. ते राज ठाकरे करणार आहेत का? कारण त्यांनी फोन जरूर केला असते, सगळं ऐकलं संजय राऊतांकडून, पण मुळामध्ये राज ठाकरेंनी पहिली निषेधाची भूमिका उद्धव ठाकरेंबद्दल घेतली पाहिजे. कारण ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये माशेलकरांच्या माशेलकरांनी जो अहवाल दिला, समितीने जो अहवाल दिला त्यावर चर्चा झाली आणि पुढील कार्यवाही करायचं ठरलं. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की त्रिभाषा सूत्र असलं पाहिजे आणि 1ली ते 12वी हिंदी असलं पाहिजे. मग हिंदी भाषा मराठी लादणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत तर ते उद्धव ठाकरे आहेत. तर त्यांचा निषेध या ठिकाणी राज ठाकरे करणार आहेत का हे त्यातलं दुसरा त्यातलं एक शेवटचा प्रश्न, एक शेवटचं तिसरं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आपण घेतला पाहिजे की एका अर्थाने हिंदी रद्द करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं या नव्या जी आर मध्ये. मग त्यांच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे का उद्धव ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरेंनी मोर्चा काढायचा आहे हे त्यांनी ठरवायचं. संदीप देशपांडे, हा मुद्दा कालपासून चर्चेत आलाय, जेव्हापासून हा एकदम स्पष्टीकरण उदय सामंतांनी दिलं की माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारल्यामध्येच 1ली ते 12वी हिंदी होता. मग आता मनसेची भूमिका काय, जो प्रश्न विचारतात केशव उपाध्ये. नाही, मला असं वाटतं याचं उत्तर आता जे आपले उबाटाचे प्रवक्ते आहेत ते देतील. कारण तो माशेलकर समितीचा अहवाल काय वगैरे माझा काय त्याच्यावर अभ्यास नाही, की त्यावेळेला आम्ही सरकारमध्ये नव्हतो त्यामुळे तो अहवाल स्वीकारला नाही स्वीकारला मला काही कल्पना नाही त्याची. आता मला असं वाटतं जेव्हा उबाटाचे प्रवक्ते येतील तेव्हा ते त्याचं उत्तर देतील. आता मुद्दा आमचा जो आहे तो आत्ताच्या या जी आरच्या संदर्भातला आहे की आमचं त्याच्यामध्ये म्हणणं हे एवढंच होतं की 1ली ते 5वी जी हिंदी भाषा सक्तीची केली आहे आमचा त्याला विरोध आहे. याचं कारण, याची 2 महत्त्वाची कारणं. एक तर आमची अशी याच्यामध्ये धारणा आहे, आमचं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की 1ली ते 5वी 2च भाषा मुलांनी शिकाव्यात, तिसऱ्या भाषेची सक्ती त्यांच्यावर लादू नये. नंबर 1. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या क्रेडिट स्कोअरचा उल्लेख वारंवार सगळेजण करतायत त्या क्रेडिट स्कोअरमध्ये जर आपण NEP मध्ये जर धोरण बघितलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे प्रसन्न की नुसत्या भाषेमुळे तुम्हाला गुण मिळतात का, तसं नाहीये. त्याला ऑल्टरनेटिव्ह पण दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही स्विमिंग शिकलात तरी तुमचे गुण, क्रेडिट गुण तिथे वाढणार आहेत. तुम्ही स्केटिंग केलीत तरी तुमचे क्रेडिट गुण वाढणार आहेत. तुम्ही सायकलिंग केलीत तरी तुमचे क्रेडिट गुण वाढणार आहेत. तुम्ही तबला शिकलात तरी तुमचे क्रेडिट गुण वाढणार. मग जर बाकीचे एवढे ऑप्शन उपलब्ध असताना तिसरी भाषा शिकायचाच विचार का? आणि परवा जेव्हा सन्माननीय मंत्री महोदय दादा भुसे आले होते त्यावेळेला पण सन्माननीय राजसाहेबांनी हेच त्यांना सांगितलं की तुम्ही बाकीचं काही करा ना, स्विमिंग शिकायला लावा मुलांना, सायकलिंग करायला लावा, स्केटिंग करायला लावा, तबला शिकायला, आमचा पाठिंबा आहे ना त्याला. पण भाषेचीच सक्ती का, हा आमचा विषय आहे. आणि तो आम्ही, त्यांनी जे काय प्रेझेंटेशन दिलं होतं त्याला आमचं काय म्हणणं होतं ते आम्ही सांगितलंय. आणि मला असं वाटतं सरकार म्हणालेलं पण आहे की ठीक आहे आम्ही सगळ्या स्टेक होल्डर्सचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. तर आम्ही आता निर्णयाची पण वाट बघतोय. पण जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या गोष्टी विरुद्ध लढा देण्याचं लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिला तो हक्क आम्ही बजावतोय. मी दीपक पवार सुद्धा आलेले मला दिसलेले, त्यांचंही स्वागत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी गुणरत्न सदावर्तेंकडे मी जातोय. गुणरत्नजी, कालपासून तुमच्या प्रतिक्रियाची चर्चा, एकतर तुम्ही या मुद्द्याला विरोध केलेला आहे, तुम्ही म्हणताय आम्ही हिंदी बोलणार, तुम्ही स्वतः मराठी आहात, आणि दुसरी गोष्ट तुम्ही या मोर्चाला विरोध करताय. त्यामुळे त्याच्या मागची काय तात्विक वैचारिक भूमिका समजून घ्यायची, काय मुद्दा आहे? सगळ्यात अगोदर मी हिंदुस्थानचा, संघ भारताचा
भारत मातेमधला या पावनभूमीवरला मी नागरिक आहे आणि तसंच भारतीय संविधानाच्या पार्ट 1 मध्ये नागरिक या डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे, ज्याला म्हणतात सिटीजन, बरं का. त्याच्यामुळे कृपा करा की कोण कोणत्या भाषेमुळं कोणत्या राज्याचं आहे असं नाही होत. बरं, आपण सगळे हिंदुस्थानी आहोत आणि त्याच्यामुळे जी शेवटची जजमेंट सुप्रीम कोर्टची 2025 मध्ये आली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देर आर डिमार्केशन ऑफ द स्टेट्स बट एव्हरी सिटीजन हॅव अ राईट टू हॅव एक्सेस बिझनेस अँड टू ट्रान्सफर म्हणजे जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकता आणि तिथे तुम्ही तुमचं म्हणजे म्हणजे जे काही तुमचं वोटिंग आहे ते जे काही पॅरामीटर्स आहेत, लिमिटेशन्स आहेत, इलेक्शन रेकॉर्ड्स आहेत, त्यापर्यंत तुम्ही करू शकता ना, कारण त्याला काही बंधन नाही आहे. त्याच्यामुळे आपण कृपा करा की सेपरेटिस्ट सारखा जो विचार आहे की एक मराठी, एक हिंदी, एक अमुक गुजराती, आपण हे अशा प्रकारचं करू नका. तसं झालं तर तुम्हाला महाराष्ट्रात सुद्धा डोंकून बघावं लागेल. तुम्हाला सांगतो, आमची मराठीतली वराडी भाषा वेगळी आहे, आमची बंजारा भाषा वेगळी आहे, आमची कैकाडी भाषा वेगळी आहे, आमची कोलमी भाषा वेगळी आहे. तुम्हाला सांगतो अशा अनेक भाषा आहेत आमच्या की त्यांचं भाषेचं सौंदर्य आहे. त्याच्यामुळं आपण भाषेवर सेपरेटिस्ट सारखं विचार ठेवणाऱ्यांपैकी मी नाही. पण गुणरत्नाजी, तुम्ही अगदी छान चांगला मुद्दा मांडला की प्रमाण मराठी भाषेच्या आग्रहामुळे आमच्या बोलींकडे दुर्लक्ष होईल. हा तुमचा मुद्दा चांगला आणि हा महाराष्ट्रात फार पूर्वीपासून चर्चेचा मुद्दा आहे. मग तुमच्याच बोलण्याच्या न्यायानं हिंदी पायी मग आमची मराठी दुर्लक्षित जाईल, हा मुद्दा का नाही आहे तुमच्या मनात? प्रसन्न, मी तुम्हाला सांगतो आणि खरोखर प्रसन्न, तुम्ही की नाही तटस्थ चर्चा करता, तुम्हाला मी धन्यवाद देतो. याच्या अगोदरची चर्चा सुद्धा तुम्ही तटस्थ केली आणि तुम्ही एकमेव पहिलं चॅनल आहेत की तुम्ही चाइल्ड सायकॉलॉजिस्टला आणलं होतं. त्याच्यानंतर आम्ही प्रचंड रिसर्च केला, जगभरातले चाइल्ड सायकॉलॉजिस्टचे रिसर्च पेपर पाहिले, 10 विषय, 5 ते 10 भाषा, 10 वर्ष वयापर्यंत मुलं चांगल्या पैकी शिकू शकतात. बुद्धी अंकावर काही परिणाम होत नाही, त्याच्यामुळे नुकसान नाही, फायदा होतो. जागतिक स्तरावर सुद्धा मुलं ब्राईटली समोर येतात. हे सगळे रिसर्च पेपरच्या बाबतीमध्ये 3 विषयाच्या बाबतीमध्ये तर तुमच्याच चॅनलवर येऊन चाइल्ड सायकॉलॉजिस्टने सांगितलं. त्याच्यामुळे आता मूळ मुद्द्याकडे मला उत्तर देताना हे सांगायचं प्रसन्न की मराठीची गळचेपी, मराठीची कमी लेखनं असं कुठेही झालेलं नाही. शासन निर्णय 17 जून 2025 आपण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की राजकारणासाठी चुकीचं नरेटिव्ह करू नका. मराठी कंपल्सरी लँग्वेज सांगितलेली आहे, त्या ज्या कोरिजेंडियम काढलेलं आहे, शुद्धीपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की तुम्ही तिसरी ऐच्छिक भाषा घेऊ शकता. परंतु मला लक्षात घ्या, आज संदीप सन्माननीय म्हणजे तरुण नेते, युवा नेते श्री संदीप देशपांडे साहेब आहेत. मला तुमच्या माध्यमातून त्यांना सुद्धा हेच सांगायचं आहे की लक्षात घ्या की त्रैभाषिक सूत्रासोबत तुम्ही सायंटिफिक स्टडी करा. तुम्ही काय सांगताय की साहित्यिक काहीतरी म्हणतायत, साहित्यिक आणि अकॅडमिशियन हे सिलेबस तयार करत असतात, ते चाइल्ड सायकॉलॉजीच्या आधारावर काम करत नसतात. मुलांना किती बोजा पाठीवर असावा ह्याचा रिपोर्ट सुद्धा एकेकाळी हायकोर्टाला विचारावा लागला होता की वैद्यकीय मला तुमचा एक बेसिक मुद्दा लक्षात आला. चर्चेमध्ये वेळ फक्त मी सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमच्या आणि केशवपादेंच्या बोलण्याचे 2 मुद्दे घेऊन मी जातोय दीपक पवारांकडे. दीपकजी, जो मोर्चा आपण या मोर्चाची सगळी कल्पना पुढे नेली, फार आधीपासून तुम्ही मराठी भाषेत काम करता आणि आता दोन्ही ठाकरे पण एकत्र येतात त्या मोर्चासाठी. 2 मुद्दे, जो मगाशी मुद्दा आला होता, एक उद्धव ठाकरेंच्या शासन काळामध्ये हा माशेलकर समितीचा रिपोर्ट स्वीकारला गेला होता, 1ली ते 12वी हिंदी, त्याबद्दल आता मुद्दा कचाट्याचा बनत चाललेला आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. आणि दुसरा भाग, जे आता गुणरत्न सदावर्ते म्हणतायत की सक्ती नाहीये, तर हा तिसरी भाषा आणि हिंदी सक्ती, आणि टेक्निकली सरकार म्हणते ते बरोबर आहे, हिंदीची सक्ती नाहीये, तर या मुद्द्याला तुम्ही मांडणार कसं लोकांसमोर? तुम्ही प्रसन्न, तू जो उल्लेख केलास माशेलकरांच्या अहवालाचा, त्यातल्या मुद्दा क्रमांक 8.1 मध्ये इंग्लिश अँड हिंदी ऍज द सेकंड लँग्वेज इन स्कूल शुड बी इंट्रोड्युस्ड राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड असं म्हटलंय. ते सेकंड लँग्वेज असं म्हटलेलं आहे. ज्या राज्यामध्ये आपल्या राज्याची भाषाच अनिवार्य असती तर त्या राज्यामध्ये इंग्रजी किंवा हिंदी याच्यातला एक पर्याय लोकांनी स्वीकारावा, हा एक त्यातला मुद्दा आहे. आणि हा जो माशेलकरांचा अहवाल आहे, या माशेलकरांच्या अहवालामधलं
काल उदय सामंत म्हणाले तसं जर त्याच्याही बद्दल दोन प्रकारची मत आहेत की हा अहवाल उद्धव ठाकरेंच्या सरकारने मान्य केला आहे किंवा नाही केलेला. माझं याच्याबद्दलचं म्हणणं असं आहे की अगदी असं धरू उदय सामंत म्हणतात ते खरं आहे असं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने जर हे केलं असेल तरी सुद्धा ते चूकच आहे आणि ते केवळ बालमानसशास्त्राचं चुकीचे थातूर मातूर उदाहरणं देऊन चूक आहे असं मी म्हणत नाही. महाराष्ट्रामध्ये रमेश पानसेंपासून विनोदिनी काळगी सुचिता पडळकरांपर्यंतचे गिरीश सावंतांपर्यंतचे भाषातज्ञ शिक्षण तज्ञ हे सांगतायत की 3 भाषा 4 भाषा मुलांना शिकवायला हरकत नाही, पण ते शिकवण्याचं काही एक मापदंड आहे. 1ली ते 5वी पर्यंत त्यांना पहिली भाषा शिकवावी, 5वी नंतर दुसरी भाषा शिकवावी, 8वी नंतर तिसरी भाषा शिकवावी. म्हणजे हे जे दादा भुसेन पासून माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत सांगितलं जात आहे की मुलं ढिगभर भाषा शिकू शकतात, त्यात कोणती भाषा परिसराची आहे आणि कोणती भाषा कोणत्या वयाला शिकवावी याच्याबद्दलची जी माहिती आहे ती असून आपल्याकडे चुकीची सांगितली जाते. एकच मिनिट प्रसन्न. आणि दुसरं 16 एप्रिल आणि 17 जूनच्या ज्या शासन निर्णयांचा उल्लेख झाला, 16 एप्रिलला सरकारनं हिंदी अनिवार्य केली, 17 जूनला जे शुद्धीपत्रक आणलंय ते शुद्धीपत्रक मूळच्या शासन निर्णयापेक्षा हिंदीची सक्ती जास्त करतं. कारण अनिवार्य या शब्दाचा समानार्थ शब्द म्हणून यांनी सर्वसाधारण हा शब्द वापरलाय. म्हणजे सर्वसाधारणपणे हिंदी तिसरी भाषा असणार आहे आणि मातुरपणे उरलेल्या 15 भाषा पण असतील असं म्हणतात. पण ज्या राज्यामध्ये अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठी मनुष्यबळ नाही तिथं हिंदी शिकवण्याचं मनुष्यबळ कुठून आलं, प्रश्न क्रमांक 1. आणि राज्याच्या देशाच्या घटनेच्या 8व्या परिशिष्टामधल्या 20 पैकी हिंदी आणि मराठी 2 भाषा बाजूला काढल्या तर उरलेल्या 20 भाषा शिकवण्यासाठीच गुप्त मनुष्यबळ या सरकारने कुठनं आणलेलं आहे. आणि ऑनलाईन शिकवून जे कोविडच्या काळामध्ये मुलांची हानी झाली आहे त्याची पुनरावृत्ती सरकारला करायची आहे का, हे महत्वाचे मुद्दे आहेत. बरं, मी आता केशवपदे आणि गुणरत्न सदावर्तेंकडे जाण्यापूर्वी मी संदीप देशपांडेंकडे जातोय. काहीच क्षणात आपल्यासोबत सुषमा अंधारे पण असतील असं मला सांगण्यात आलेलं आहे. संदीप, मी आता आपल्याला हा प्रश्न विचारतो मोर्चाच्या बाबतीत आणि त्याकडे फार वेगवेगळ्या अंगाने बघितलं जात आहे. त्यातला प्रमुख मुद्दा असा आहे की आता हे दोन्ही मोर्चे एकत्र होणं राज ठाकरेंचा होणार होता आणि उद्धव ठाकरेंचा होणार होता, मराठी अभ्यास केंद्राचा होणार होता, ते एकत्र होणं ही एक प्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया आहे. मला आठवतं आपल्या आतापर्यंतच्या चर्चांमध्ये तुमचा मुद्दा असायचा प्रस्ताव कुठे, पुढे काहीच बोलणं होत नाहीये. पण आज आम्हाला तुम्ही सरदेसाईंबरोबर थालीपीठ खाताना दिसताय, आम्हाला आदित्य ठाकरेंबरोबर हसताना दिसताय. तर आता राजकीय दृष्ट्या मोर्चा हा सामाजिक विषय, शैक्षणिक विषय आहे, पण राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही पुढे जाणार आहात संदीप? मला असं वाटतं की आपण खूप पुढचा आपली जी विचार करायची सवय आहे ती थोडी आपण कंट्रोलमध्ये आणली पाहिजे. ज्या वेळेला 6 जुलैचा मोर्चा आम्ही घोषित केला, राजसाहेबांनी घोषित केला, त्याच वेळेला उद्धव साहेबांनी तिकडे 7 म्हणजे मला असं वाटतं दीपक पवार पण त्यांच्या बरोबर होते, त्यावेळी त्यांनी 7 तारखेचा केला. एकाच विषयासाठी 2 मराठी माणसांनी वेगळे मोर्चे काढणं चांगलं नाही. या उद्देशाने सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी संजय राऊतांना फोन केला की हे 2 मोर्चे वेगळे काढणं बरोबर नाही, आपण एकत्र मोर्चा काढू. मग तारखेबद्दल डिस्कशन झालं आणि ती 5 तारखेला झाली. मला असं वाटतं मराठी माणसासाठी म्हणून एकत्र आपण आलं पाहिजे. आपण जर बघितलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला पण साधारण अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्याही वेळेला विविध राजकीय पक्ष हे वेगवेगळ्या विचारधारेचे असताना सुद्धा मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणसासाठी मुंबई महाराष्ट्राला मिळावी या एकाच उद्देशाने एकत्र आले होते. त्याच्यानंतर त्यांची नंतर युती झाली नाही झाली हा वेगळा इतिहास आहे, पण मराठी माणसासाठी एकत्र आले होते. मला असं वाटतं आज आपण जो बघतोय तो या विषयावरच बघितलं पाहिजे की ज्या पद्धतीची मराठीची गळचेपी होते, हिंदीची सक्ती लादली जाते, याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. ठीक आहे, पुढे काय होणार आहे याचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते घेतील. आणि याच मुद्द्यावरती मला गुणरत्न सदावर्तेंना पण विचारायचं की या मोर्चाला, जो मोर्चा अहिंसक आहे कारण उघडपणे तो सगळ्या नागरिकांचा आहे किंवा या दोन्ही पक्षांच्या समर्थकांचा आहे, या पक्ष म्हणजे या विचाराच्या समर्थकांचा आहे, तर मग सदावर्तेंचा विरोध काय मोर्चाला? बघा, प्रिन्सिपली मी तुम्हाला अगदी पूर्वीच्या मुद्द्यावर अगदी 30 सेकंदामध्ये सांगतो. प्रसन्नजी, काय झालंय माहिती आहे का की आपण आहे ना पॉलिटिकल एवढं वाजवायला लागलो की आपण
म्हणजे दृष्टीहीन झाल्यासारखं म्हणजे विचार करतो. लक्षात ठेवा, जेव्हा चाइल्ड सायकोलॉजिस्ट सांगत आहेत, सगळे रिसर्च पेपर सांगत आहेत, तर कोणाच्या खिशातून पैसे जाणार आहेत का? मला सांगा, तिसरी भाषा शिकू नये असा आग्रह कशासाठी? आणि मराठीची गळचिपी न करता जर तिसरी भाषा शिकता येत असेल तर याच्यामध्ये कुणाला म्हणजे कारण काय? ह्याचं कारण एकच आहे, तुम्हाला सांगतो प्रसन्नजी, की महाराष्ट्रामध्ये जे आहे ना, की तिसरी भाषा म्हणून आमचं विदर्भ जे आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो नागपूर, गोंदिया, भंडारा, पार अमरावती, यवतमाळपर्यंत, तिथे ना ऑलरेडी आमच्याकडे ना हिंदी बऱ्यापैकी बोलली जाते. आणि तुम्हाला सांगू का की हिंदी जवळची वाटण्याचं कारण कसं आहे, मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरपर्यंत सुद्धा लोक हिंदी बऱ्यापैकी ह्याच्यासाठी त्यांना जवळची वाटते, कारण तिथे ती बोलीभाषा सार्वजनिकपणे बोलली जाते. आणि तुम्हाला सांगतो तिसरी भाषा न शिकण्याचं नुकसान काय आहे सांगतो मी तुम्हाला, की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी अंमलात आल्याच्या नंतर मला देशपांडेजींना हे खास करून विचारायचं आहे की देशपांडेजी, जेव्हा आपण मुळावर आजार होतो तेव्हा फळावर उपचार तुम्ही करण्याची जी भाषा करतात, तुम्ही 2020 पासून 2025 पर्यंत कुठे, म्हणजे मला म्हणजे देशपांडे सारख्या व्यक्तींना मला हार्ट करून बोलायचं नाही, कारण ही इज व्हेरी प्लेन हार्टेड पर्सन. त्याच्यामुळे मला त्यांना हे म्हणायचं की 250 रुपये फक्त लागतात, तुम्ही का चॅलेंज केलं नाही जर तुम्हाला एवढा अल्ट्रा व्हायरस वाटत होतं तर? पण ऐका, करत नाहीये. गुणरत्नजी, तो मुद्दा आता त्यांनी घेतलेला आहे. माझा तुम्हाला प्रश्न, तुम्ही मोर्चाला का विरोध करताय? पण तुम्ही पण प्लेन हार्टेड व्हा. तुम्ही म्हणता हा मोर्चा होऊ देणार नाही, राज ठाकरे कोण लागून गेले, त्यांना अटक झाली पाहिजे, ही भाषा का? ऐका, होणार नाही. ऐका, मोर्चा ह्याच्यासाठी होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा की हा एकतर मोर्चा आहे ना, तुम्हाला सांगतो, आई सरस्वती जी आहे ती प्रत्येक पुस्तकात असते, ज्ञानार्जनात असते. त्या सरस्वतीचे पुस्तकं तुम्ही जाळत आहात, तुम्ही शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात उभे आहात. ही मला असं म्हणायचं, मला एक स्ट्रॉंग वर्ड यूज करायचा आहे, हे असं खाटकासारखं काम, शिक्षणाला मारक काम कोणीही करू नये, कोणी दळभद्रीपणा करू नये. मग राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांनी त्याच्यावर अगोदर सायंटिफिक स्टडी केला पाहिजे. आता मुद्दा आहे की तुमच्या मोर्चा तुम्ही का काढू शकत नाही, हे मी डंके की चोट पे ह्याच्यासाठी सांगतो. लक्षात ठेवा की आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे. आणि मला सांगा की राज ठाकरेंनी घोषणा करून टाकली की आम्ही गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढू. लक्षात घ्या प्रसन्नजी, आपण म्हणजे फार म्हणजे विद्वान पत्रकार आहात. मला तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही की माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये सांगितलेलं आहे, तसे मार्गदर्शक सूचना आहेत. आमचीच केस होती जरंगेच्या प्रकरणात, जेव्हा मराठ्यांना अशाच प्रकारे एकत्रित आणून आम्ही मुंबईमध्ये मोर्चा करू. आता गुणरत्नजी, ते हे स्वाभाविक आहे की आता हा तांत्रिकतेचा भाग, तुम्ही म्हणजे मला वाटतं तुमच्या काही वैचारिक भूमिका मोर्चाला विरोध करण्याची, पण हा तांत्रिकतेचा भाग आहे आणि ऑफकोर्स ते काही बेकायदा काढू शकणार नाही, काहीतरी कायद्याची प्रक्रिया होईल, पण तो गृहीतकाचा भाग आहे. मी सुषमा अंधारेंकडे जातो, मला पुन्हा केशव उपाध्यायांकडे पण जायचंय. सुषमाजी, आज या निमित्तानं राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मोर्चाच्या बाबतीत एकत्रीकरण बघायला मिळतंय. संदीप देशपांडेने मगाशी विचारलं त्यावेळी ते सावधपणे म्हणाले सध्या तरी मोर्चा पुरताच पहा, पण लोकांच्या मनातला हा प्रश्न आणि लोक असंच बघू लागलेत. संजय राऊतांनी तर ट्विटच केलं, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहेत, एका फोटोमध्ये बाळासाहेबांबरोबर एकत्र आहेत. तर याचा राजकीय अर्थ काढायचा की नाही काढायचा? मला असं वाटतं की मराठीचा मुद्दा हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघितला पाहिजे. मराठीसाठी लढलं पाहिजे आणि त्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरलं पाहिजे, ही जी भूमिका अत्यंत प्राणपणाने पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आणि निरपेक्ष भावनेने मांडली ती दीपक पवारजींनी. ही फक्त त्यांनी तिथेच मांडली असं नाही, तर पुण्यामध्ये सुद्धा आमच्या एकत्रित खूप साऱ्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या, परिसंवाद झाले त्या विषयावरचे. सो क्रेडिट गोज टू दीपक पवार सर. आता या सगळ्यांमध्ये जर सगळ्यांची भूमिका एक आहे, लढण्याचा मुद्दा एक आहे, ज्या यंत्रणेच्या विरोधात लढायचंय ती यंत्रणा एक आहे, आणि त्यानंतरचं जे साध्य अपेक्षित आहे ते साध्य सुद्धा एक आहे, तर मग मोर्चे दोन करण्याची काय गरज? उलट मला असं वाटतंय नुसते दोन पक्षांचीच लोक नाही, तर या सगळ्यांमध्ये जी काही मराठी कलाकार असतील, मराठी साहित्यिक असतील किंवा मराठी अजून लेखक असतील, या सगळ्या लोकांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. आता तुमचा त्याचा पुढचा प्रश्न की काय याला आपण राजकीय अँगलने बघावं का? मला असं वाटतं की सब्र का फल बहुत मीठा होता है. फार संयमाने आपण जाऊया. तुर्तास मराठीच्या मुद्द्यावर का असेना दोन पक्षांचं पाऊल एकत्रित पडत आहे. आता हे एकत्रित पडलेलं पाऊल कॉर्पोरेशन किंवा इतर अजून कुठल्या पॉलिटिकल अलायन्सच्या दृष्टिकोनातनं पुढे वाटचाल करणार की नाही,
ते येणारा काळ अर्थात, ठरवेल. अर्थात. मात्र एक मुद्दा जो मनसे प्रमुखांनी ठेवला आणि जो इकडे शिवसेना प्रमुखांनी ठरवला तो म्हणजे की महाराष्ट्राच्या हितापुढे इतर गोष्टी गौण आहेत. मला वाटतं हा एक धागा फार महत्वाचा आहे. बरं. आणि आता सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं हित या एकाच मुद्द्यावर ही दोन नेते मंडळी एकत्रित आलेली आहेत. So ठीक आहे, आपण मी थोडा वेळ त्याबद्दलचा घेऊया. मी प्रश्न काही विचारेन काही की हा व्यक्तवण्यापेक्षा मराठी आणि- भाषेचा हिताचा मुद्दा कितपत आहे आणि राजकीय हिताचा मुद्दा कितपत आहे. काही पर्याय नाही, पत्रकार असल्यामुळे हेही प्रश्न मनात येतात कारण ते लोकांच्याही मनात असतात. पण मी पहिल्यांदा केशव उपाध्यायांकडे जातो. केशवजी, जे मी मगाशी पण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो की जे वस्तुतः स्थगिती देऊन संवादाला बोलवून थोडंसं पुढे ढकलून होता आलं असतं, तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर जे दोन पक्ष, आणि मी इकडे स्टॅटिस्टिकली म्हणतोय, जे दोन पक्ष त्यांच्या निवडणुकीमध्ये, मनसेचा तर प्रश्नच नाही, शिवसेना 20 आमदारांवर आलेली, अनेक नगरसेवक सोडून गेलेले, जवळपास रिकामी आहे नगरसेवक, फार कमी उरले असतील, अशांना जे या मुद्दा देऊन रिज्युविनेट केलेला आहे, त्यांना पुनरुज्जीवित केलेला आहे, हा धोंडा पाडून घेणं नाही का महायुतीच्या, तुमच्या आणि झालंच तर शिंदेच्या सुद्धा? प्रसन्न असं आहे, तुम्ही पत्रकार आहात त्यामुळे तुम्हाला कुठल्या पद्धतीने अर्थ काढायचा तो तुमचा पूर्णतः अधिकार असतो. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, खरं म्हणजे देवेंद्रजींचे आभार या सगळ्यांनी मानायला पाहिजे होते, कारण यांचं हे सगळ्यांचं मन मोठं नाही. उद्धव ठाकरेंनी जे पाप केलं होतं हिंदी सक्ती करण्याचं, ते दूर करण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. त्यातला पहिला मुद्दा. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की या सगळ्यात त्याच्यानंतरही देवेंद्रजी असं म्हणाले की या सगळ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर आपण त्यातलं पुढे जाऊ. हा दुसरा मुद्दा. तिसरा त्यातला मुद्दा, कुणाचं ऐकायचं हो मला सांगा. आत्ता हे जे बसलेत ना मराठी प्रेमी, मराठी भाषा प्रेमीचे 3 लोक इथं, या तिघांमध्ये आत्ता एकमत आहे का? मला सांगा. दीपक पवार आता ते काय मराठी भाषेचे बसलेले आहेत इथे, ते त्यांनी काय दिला, मी आज त्यांची पोस्ट वाचली की आमचा त्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला पाठिंबा आहे, पण आमचं वेगळं होणारच आहे. इथे म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताचा विषय चाललाय, चिंतेचा विषय चाललाय, महत्त्वाचा विषय चाललाय, पण इथे एका पॅनलवर असलेले 3 माणसांमध्ये एकमत होत नाही. आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये वेगळी मतं आणि भूमिका प्रत्येकाच्या असतात. आणि मग इथे तर प्रश्न असा आहे की कोण विचारवंत, म्हणजे आम्ही सांगतो, म्हणजे दीपक पवारची भाषा वगैरे आम्ही सांगतो तेच विचारवंत, ते ठरलेले 2-4 ढोंगी समाजवादी, आणि ते म्हणतील तीच भूमिका म्हणजे खरी भूमिका, नाही तर भूमिकाच नाही. पण मग केशवजी, एक मिनिट, पूर्ण करू द्या. नावं तर सांगा. प्रसन्न, माझं तुम्ही पूर्ण बोला, करू द्या. सांगा तर प्रसन्न, खरं. मी सगळ्यांचं ऐकलं, माझं तुम्ही पूर्ण प्रत्येक वेळी तुम्ही आढळून आणणं कसं होणार मला सांगा. बोला, विचारवंतांची नावं सगळ्यांचं सांगा ऐकलं आणि फक्त. त्यानंतर मला बोलतोय मी आता. ठीक आहे, बोला. त्यामुळे मुळामध्येच लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सांगतो तीच भूमिका, नाही तर येस नाही. मुळामध्ये NEP करताना 6 वर्ष या सगळ्या विषयामध्ये प्रचंड चिंतन झालं, सगळ्या त्या भूमिकेतनं झालं. आणि जे प्रश्न वारंवार येतात, इतर राज्यात कुठे आहे, आणि त्याचं सुद्धा रेकॉर्ड देऊन झाले किती राज्य, काल तुम्ही चर्चेत होतो, इतर राज्यांनी स्वतः स्वीकारलं, महाराष्ट्रात स्वतः गेलं. आणि एक मोठ्या चिंतनानंतर जे त्रिसूत्री 50 पासून, ताई माझ्या मताशी किमान सहमत होतील, प्रत्येक आयोगामध्ये, प्रत्येक शैक्षणिक धोरणामध्ये ते स्वीकारलं गेलं, तेच पुढे आलंय. प्रश्न असा आहे की इथे मराठीची सक्ती आहेच, मराठीसाठी सर्वाधिक काम करणार आम्ही आहोत. जर प्रश्न खरंच मला काढायचा असेल तर मला मराठी शाळांची स्थिती काढू. मी आकडेवारी घेऊन बसलो आता मराठी शाळांची अवस्था, BMCच्या मराठी शाळांची अवस्था काय केली उद्धव ठाकरेंनी, जे वर्षानुवर्ष BMC मध्ये होते, काढायची ती चर्चा. त्यावेळी मराठी प्रेम कुठे गेलं? हे मराठी प्रेम नाही, तर हे केवळ 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 राजकीय स्पेस मिळवण्यासाठी चाललेली धडपड आहे. ह्याच्या पलीकडेला काही नाही. आणि तुम्ही लोकांना किती ग्रँटेड पकडण्याचा प्रयत्न करत आहात, ते लोक इतकी दूधखोळी नाहीत. मी एक मुद्दा मात्र जो उपाध्यायांनी मांडला तो स्पष्ट करून घेतला पाहिजे, तो दीपक पवारांना. दीपक पवारजी, जसं केशवपदे सांगतायत तसं मतभेद आहे, म्हणजे यांचा मोर्चा वेगळा, तुमची भूमिका, समिती समन्वय वेगळी, नेमका काय ही वैविध्य आहे का विषमता आहे, मतभेद आहेत का मतभिन्नतेचा आदर आहे? प्रसन्न, बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. त्याचं म्हणजे तू प्रश्न न विचारता मला ह्याच्याबद्दल बोलायचं होतं. पण केशव उपाध्यायांनी माझी फेसबुक पोस्ट पण वाचलेली आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. आता फक्त थोडी गोष्ट स्पष्ट करतो. आता माझं जरा दोघंही ऐका. आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या या शालेय शिक्षणाच्या प्रश्नावर काम करणारी जी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती अशी एक 25 संघटनांची आहे. त्याच्यामध्ये उपाध्यायांचा शब्द वापरायचा तर काही ढोंगी समाजवादी आहेत, काही ढोंगी डावे आहेत, काही ढोंगी मराठीवादी आहेत. कारण सगळा बिनढोंगाचा पत्कर उपाध्याय आणि त्यांच्या बरोबरच्या हिंदुस्थानचं कथन आणणाऱ्या संघ भाजपच्या लोकांनी घेतलं. त्यामुळे ते राहू दे, तुम्ही बिनढोंगी आहात, तुमच्याबद्दल आमची काही तक्रार नाही. आम्ही 29 जून आणि 7 जुलै या 2 दिवसांचे कार्यक्रम 4 दिवसांपूर्वी जाहीर केले. 29 जूनला
शासन निर्णय 16 एप्रिल आणि 17 जूनचा त्यांची होळी आम्ही करणार आहोत. आणि केशव उपाध्यायांच्या त्या बारीकशा प्रश्नाचं उत्तरही मी इथे देतो. केशव उपाध्याय आणि माननीय मुख्यमंत्री पण जे सांगतायत की आम्ही मराठीची सक्ती केली आहे, ही अत्यंतिक लबाडी आहे. कारण मराठीची सक्ती कितवी भाषा म्हणून केलेली आहे हे ह्या पहिल्या शासन निर्णयात पण नाही, दुसऱ्या पण नाहीये. पण खोटं बोला, रेटून बोला ह्या त्यांच्या राजकीय संस्कृतीचा भाग असल्यामुळे मी त्याच्यात जात नाही. आता आम्ही 7 जुलैचा जो कार्यक्रम आहे, 7 जुलैचा कार्यक्रम आमचा मोर्चा नव्हता, नाहीये. 7 जुलैचा कार्यक्रम आझाद मैदानातलं धरणं आंदोलनच होता. आणि हे आम्ही सपकाळांना, हर्षवर्धन सपकाळ साहेबांना भेटलो तेव्हाही सांगितलं होतं. त्याच्या अगोदर माकपच्या अजित नवलेंना भेटलो, भाकपच्या प्रकाश रेड्डींशी बोललो आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो. त्यावेळेलाही आम्ही हा मुद्दा मांडला. त्यानंतर जी संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हटलं की हे जे तुमचं धरणं आंदोलन आहे त्याच्या अगोदर जर आपण हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि तिथून आपण मोर्चाने आझाद मैदानात आलो तर ते जास्त बरं होईल. तर ही त्यांची सूचना आम्ही स्वीकारली. त्यामुळे गेली 24 तास माध्यमांनी जी चर्चा चालवली आहे की 2 मोर्चे होते, भाऊ एकत्र आले नाही, ते आता एक झालं. हे मी स्पष्ट करतो की आमचे 2 कार्यक्रम आहेत आणि उद्धव ठाकरे साहेबांनी, राज ठाकरे साहेबांशी त्यांचं बोलणं होण्याच्या अगोदर 29 जून आणि एकच मिनिट प्रसन्न मी संपवतो. 29 जून आणि 7 जुलैच्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये 4 राजकीय पक्षांनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली. आणि आता 5 तारखेला जो कार्यक्रम ठरला आहे त्याच्यामध्ये सुद्धा शालेय अभ्यास समिती जी आहे, आमचे जे काही माफक कार्यकर्ते आहेत, आम्ही भाग घेऊ. उपाध्याय साहेबांना आणि बाकीच्यांना आम्ही ढोंगी वाटलो, त्यांच्या प्रमाणपत्राची आम्हाला अजिबात गरज नाही. मला प्रमाणपत्राची गरज नाही, जनता ठरवली. तुमचा मुद्दा त्यामुळे मुळात किती जळफळाट होतो, किती अस्वस्थता होते हे लक्षात आहे तुमच्या आत्ताच्या मांडणीतनं. तुम्ही वेगळा कार्यक्रम साधन एक येऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती हे तर स्वीकारलं पाहिजे ना. मला का त्रास होतो त्याचा? मला नाही, तुम्ही तुम्हाला तुमचा त्रास दिसतोय, जनता व्यक्ती किती अस्वस्थ झाले तुम्ही. सुषमानदार तेव्हा तुम्हाला त्रास होतो. मला मगापासून मी आपल्या सगळ्यांची चर्चा ऐकत होते आणि माझ्या आधी सुद्धा खूप जणांनी खूप मुद्दे मांडलेले आहेत. फक्त केशव उपाध्यायांच्या एका महत्वाच्या मुद्द्याचं उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतंय. ते त्रिभाषा सूत्र आणि त्या संदर्भाने बोलत होते. त्यावर मी अजून एका वाहिनीवरही त्यांच्यासोबत चर्चा केली होती की साधारणतः आपल्याकडे 48 पासून भाषिक रचनेच्या संदर्भाने चर्चा चालू होती. अगदी जेव्हीपी समिती पासूनची चर्चा चालू होती. 68 ला तो विषय शैक्षणिक पटलावर घेण्याचं ठरले आणि तेव्हापासून ते इसवी सन 2002 पर्यंत हा विषय वेगवेगळ्या शैक्षणिक आयोगांनी मान्य केलेला आहे. त्रिभाषा सूत्र आपल्याकडे आहे, मात्र त्रिभाषा सूत्रातला फ्लेक्झिबिलिटी हा शब्द, त्याची लवचिकता हा शब्द कदाचित केशव उपाध्ये पुन्हा विसरत आहेत. तो त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की प्रत्येक राज्याची स्वतःची अशी एक मातृभाषा आहे आणि ती मातृभाषाच शिकवली गेली पाहिजे. त्या मातृभाषेसाठीचा हा आग्रह आहे, हा एक भाग. दुसरं असं की केशव उपाध्ये असं म्हणाले की प्रत्येक जण आपापली पॉलिटिकल स्पेस शोधत आहे. तर मला प्रश्न पडतो की आपण केलं की म्हणजे आपलं ते प्रेम आणि दुसऱ्याचं ते लफडं हे करणं जरा बंद करा. जेव्हा तुम्ही ताज एंड्स हॉटेलमध्ये जाऊन भेटता त्यावेळेला मग फडणवीस कोणती पॉलिटिकल स्पेस शोधत असतात बरं? त्यांना कोणता पॉलिटिकल रिलेव्हन्स हवा असतो? त्यामुळे इतकंही तुम्ही विरोधकांना कमी समजणं जरा कमी करा. इतकेही तुम्ही असे अहंकाराने आणि स्वश्रेष्ठत्वादाने पछाडल्यासारखे वागू नका. मगाशी म्हटलं तसं जे दीपक पवार सरांनी जो एक पुढाकार घेतला होता आणि त्या पुढाकाराला सगळ्या संघटनांनी, सगळ्या पक्षांनी जरा मराठीचा मुद्दा आहे तर पक्षीय राजकारणाच्या मला लक्षात आला, सुषमा अंधारेंचा हा मुद्दा लक्षात आला की हा पक्षीय मुद्दा नाही, हा त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक मुद्द्यावरती एकत्र येत आहेत. मी शेवटच्या 3 कमेंट घेणार आहेत. पहिल्यांदा संदीप देशपांडे पासून सुरुवात करेन. संदीप, या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे मोर्चाच्या समोर सोबत काय असेल तसं एकत्र चालताना दिसणार आहेत? हा, नक्की. मला असं वाटतं सगळी मराठी माणसं. आणि मी तुम्हाला मुळात एक प्रसन्न मगाचपासून चर्चा झाली, एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे. या मोर्चाचं नेतृत्व ना राजसाहेब ठाकरे करणार आहेत, ना उद्धवसाहेब ठाकरे करणार आहेत. या मोर्चाचं नेतृत्व महाराष्ट्रातला मराठी माणूस करणार आहे आणि आम्ही त्या मोर्चात सहभागी होणार आहोत. हे मला असं वाटतं इथे स्पष्ट करावं लागेल. आणि या मोर्चासाठी आम्ही सगळेजण यामध्ये सहभागी होणार आहे. आणि
उद्धव साहेब, राजसाहेब एवढंच नाही तर इतर पक्षातले लोक सुद्धा याच्यामध्ये, आता मला मगाशी एका कार्यक्रमाच्या दरम्यान जितेंद्र आव्हाड भेटलेले, तेही म्हणाले आम्ही या मोर्चात सहभागी होणार आहोत. हर्षवर्धन सकपाळ भेटलेले, तेही म्हणाले की आम्ही या मुद्द्यावर तुमच्या बरोबर आहोत. मला असं वाटतं या मुद्द्यावर की हिंदी सक्तीची होऊ नये जी आडमार्गाने केली जाते, या मुद्द्यावर सगळे राजकीय पक्ष हे एकत्र येत आहेत, मराठीसाठी एकत्र येत आहेत. मी शेवटच्या 2 प्रतिक्रिया घेतो, वेळ मर्यादित आहे याची फक्त नम्र जाणीव करून देऊन. मी पहिल्यांदा गुणरत्न सदावर्ते आणि शेवट केशव उपाध्यायांवरती. गुणरत्न सदावर्तेची तुमची शेवटची कमेंट. एक लक्षात ठेवा, मोर्चासाठीचे ठिकाणं न्यायालयीन दृष्ट्या नक्की केलेले आहेत. राज ठाकरेंना ते रद्द करावं लागेल, ते तिथून चौपाटीवरून मोर्चाला येऊ शकणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हात जोडून सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही ज्ञानार्जन, जिथे सरस्वती आईचं शिक्षण, मग ते भाषा असोत काही असो, सायंटिफिकदृष्ट्या मिळत आहे, त्याला खाटीक म्हणून उभं राहू नका. तुम्ही पुस्तकं जाळू नका. तुम्ही पुस्तकं जाळल्याबद्दल माफी मागितली पाहिजे. गुरुवर्यांना जाऊन तुम्ही पत्रकारांना घेऊन त्रास देणं बंद करा. शैक्षणिक वातावरण गडूळ करू नका. आणि सुषमाताई, तुम्ही 17 जून 2025चा जे कोरिजेंडियम आहे ते जरा स्पष्ट वाचून काढा. आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठी भाषा ही सक्त आहे. आणि तिसरी लँग्वेज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या जे 4.11 to 4.13 ही तिसरी भाषा कोणती द्यायची ती ऐच्छिक दिलेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा ती स्वीकारलेली आहे. त्यामुळं तुम्ही खाटीक बनू नका. विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची कत्तल करू नका, हत्या करू नका. आलं लक्षात. तुमचं आव्हान पोहोचलं त्यांच्यापर्यंत, त्या पाहतायत. तुमचं आव्हान पोहोचलं. पहिली भाषा शेवटचं ते लक्षात ठेवा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न केशव उपाध्यायांना. केशवजी, हा मोर्चा होईल तो काय पुढच्या महिन्यात होतोय, आता आलाच 5 जुलैला, पण अजूनही निर्णय स्थगित करणे, पुढे ढकलणे, या वर्षापुरता, इथं पुस्तकं वगैरे अभ्यासक्रम काहीच बनला नाहीये, या वर्षीपुरता स्थगित करणं, अजूनही या माध्यमांचा विचार नाही करत आहे सरकार? नाही, ऑलरेडी देवेंद्रजींनी आश्वासन दिलंय की सगळ्यांशी चर्चा करून मार्ग काढू, त्यामुळे त्या सरकार पातळीवर त्यावर निर्णय व्हायचा तो होईल. पण माझे 3 वाक्य मी फक्त इथं बोलणार आहे. ते 3 वाक्यामध्ये हा विषय संपवतोय. खरं म्हणजे मोर्चा काढताना सर्वात प्रथम उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावं लागेल की कॅबिनेटमध्ये माशेलकर समितीचा अहवाल फेटाळला का नाही हिंदी सक्तीचा, हा पहिला प्रश्न त्यांना असेल. राज ठाकरेंना हा प्रश्न असेल की जर तुम्ही या संदर्भामध्ये हिंदी सक्ती करणार राज ठाकरेंना तुम्ही जाब विचारणार, उद्धव ठाकरेंना तुम्ही जाब विचारणार आहात की नाही, त्यांच्याशी राज ठाकरेशी दुसरा प्रश्न असेल. आणि तिसरा प्रश्न काँग्रेससाठी असेल, वर्षानुवर्षाची त्रिभाषा सूत्र जे आहे त्या देशामध्ये राबवलं गेलंय. 1900 आता ताईने सांगितलं, अगदी बरोबर आहे तो इतिहास. मग काँग्रेसची पंडित नेहरूंपासूनची धोरणं सगळी चुकीची होती, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या आजच्या नेतृत्वाची महाराष्ट्राची आहे का, याचा खुलासा काँग्रेसने केला पाहिजे. ही 3 वाक्य मला फक्त या ठिकाणी सांगायची. त्याची उत्तरं पुढच्या चर्चांमध्ये मिळतीलच. आणि आधीची धोरणं ही नेहमीसाठी ठरवून गेलेली जणू काही देववाणी नाहीये, ती बदलता येऊ शकते, कारण संविधानानेच आपल्याला ते अधिकार दिलेले आहेत. त्याचा विचार सगळे करतील आणि अजूनही टोकाचा विचार न करता मध्यम मार्ग निघाल्याची अपेक्षा. या महत्त्वाच्या चर्चेसाठी आपण मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आणि 0 आवरच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये जाऊयात. पोल सेंटरला पाहूयात आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजेच मतं. प्रश्न होता, ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं निमित्त घेऊन फडणवीस सरकारनं धोंडा पाडून घेतलाय का पायावर? 52,000 मतं आली, त्याच्यापैकी 91% लोकांना वाटलंय होय धोंडा पाडून घेतलाय, 9% म्हणतायत नाही. तुमच्या मतांचं स्वागत आणि आदर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.